जेव्हा या राज्यामध्ये आमदारकीची निवडणूक होती त्या टायमालाही त्यांनी हेच भारतीय जनता पार्टी ही मुद्दा उचलला होता. आमदारकीची निवडणुका झाली, त्यांची सरकार स्थापन झाली. स्थापन झाल्यानंतर ते जे मुद्दा होता ते त्यांनी परत डब्यात टाकून दिला होता. ती त्यांची जबाबदारी होती ना, अख्ख्या मुंबई शहरामध्ये किंवा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठेही इलेक्शन कमिशनकडे जायला पाहिजे होता, तिकडे तक्रार करायला पाहिजे होती आणि जे दुबार नाव असेल किंवा चुकीचे नाव असेल त्याला काढायला पाहिजे होता. आता ते आपली जबाबदारी हातामध्ये घ्यायला तयार नाही. भारतीय जनता पार्टी फक्त पहिल्या दिवशीपासून, ज्या दिवशीपासून निवडणुका घोषित झालेल्या आहेत त्या दिवशीपासून फक्त एकच त्यांचं आहे की ते खान होणार नाही, ते पठाण होणार नाही, शिंदे शेलार साटम हे होणार नाही. हे सगळं नाटक जे आहे मुंबई शहरासमोर चालू आहे. ते का जबाबदारी घेत नाही की आज 2014 पासून त्यांची सरकार या राज्यामध्ये आहे. 25 वर्षपेक्षा जास्त बीजेपी आणि सेना महानगरपालिकामध्ये होती. 4 वर्ष आता निवडणुका झाल्याने सतत सरकारचं नियंत्रण या महानगरपालिकामध्ये होता. का ट्रॅफिकची कोणती आज निघाली नाही? लोकांचे हाल झाले आहेत मुंबईमध्ये. ट्रॅफिकची एवढी गाड्या वाढलेल्या आहेत आणि ट्रॅफिक एवढं वर्स झालेलं आहे की लोकांना तासोतास लागत आहेत. फुटपाथ एकही ठिकाणी खाली नाही. हॉकर्स बसलेत किंवा खराब झालेले आहेत. का ते हॉकर्सची पॉलिसी करून हॉकर्स लोकांना हलवत नाही आणि फुटपाथ लोकांसाठी चालू करून देत नाही? आज गेल्या 8 महिन्यापासून मुंबई जे आहे ना ते पोल्युशनचा हब झालेला आहे. प्रत्येक घरात जे आहे ना कोण ना कोण तरी आजारी आहे, लहान मुलं असू दे किंवा वयस्कर असू दे. मुंबई महानगरपालिकाचे अस्पतालची हालत कशी आहे तुम्ही बघा. हॉस्पिटलची परिस्थिती अशी आहे की पेशंट खाली झोपलेला आहे आणि जे नवीन बांधत आहेत ते डायरेक्ट प्रायव्हेटायझेशन करायचं त्यांचा षडयंत्र चालू आहे. यांनी पीपीपीच्या माध्यमातून हॉस्पिटल जे आहे ते त्यांना दुसऱ्या लोकांना द्यायचं आहे. तसंच शाळेच्या संदर्भात मराठीची गोष्ट करत आहेत. गेल्या किती वर्षापासून त्यांनी शिक्षकांची भरती केली नाही. जेव्हा शिक्षकच नसतील तर मुलं शिकतील कुठून? मराठीवरती अन्याय हेच करत आहेत. ह्या लोकांना कोणीही कोणाचाही शिक्षण व्यवस्थित झालं नाही पाहिजे अशी यांची मानसिकता आम्हाला दिसत आहे. त्याचसोबत कितीही प्रश्न या मुंबईसाठी कचऱ्याच्या संदर्भात तुम्ही बघा. आज हजारो कोट्यांचा तुम्ही टेंडर काढता आणि कचऱ्याचा तुम्ही पर्याय काढत नाही. ही सगळी जबाबदारी भारतीय जनता पार्टी आपल्या अंगावरती घ्यायला तयार नाही. त्यांनी खरं म्हणजे मुंबईकरांना माफी मागितली पाहिजे की हो आम्ही चुकलोय, आम्ही एवढं वर्ष इथे सत्यात असून काय करू शकलो नाही, आम्हाला माफ करा आणि आम्हाला परत एक संधी द्या अशी त्यांनी मागणी केली पाहिजे. तर त्यांनी अशी मागणी ना करता इथे लोकसंख्या वाढली, इथे मुसलमान वाढलेत, इथे बांगलादेशी आलेत, अशी काही घटना जर या देशामध्ये होत असेल तर सेंट्रल एजन्सी त्यांच्याकडे आहे, बॉर्डर्स त्यांच्याकडे आहेत, कारवाई करण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे. हे ते काही करत नाही आणि फक्त जे आहे लोकांची दिशाभूल करण्याचं काम अमित साटम आणि भारतीय जनता पार्टीचं चालू आहे. मुंबईतील मालवणी मलाड केला जात आहे. मालवणी पॅटर्न चालू देणार नाही. मालवणी पॅटर्न नेमकी आहे काय? त्यांनाच विचारावं लागेल की बेसिकली काय पॅटर्न आहे. कारण ते मला वाटतं कुठल्या तरी चांगला टेलरिंगचा कोर्स केला असेल त्यांना माहित असेल पॅटर्न काय. या देशामध्ये एकच पॅटर्न आहे, ते सेक्युलरिझम पॅटर्न आहे. या देशामध्ये कॉन्स्टिट्यूशन सगळ्यांना चांगलं जगायचं, राहायचं, प्रेमाने राहायचं असा सगळा अधिकार दिलेला आहे. आता हे अचानक यांना एवढी मोठी गेल्या एवढ्या वर्षापासून सत्तेत असून ते लोकांची कामं करू शकले नाही. मग त्यांना हे पॅटर्न दिसत आहेत. त्यांना रोहिंग्या, पाकिस्तानी आणि बांगलादेशी दिसत आहेत. स्वतःवर काही जबाबदारी घ्यायला ते तयार नाही. मालवणी परिसरामधील सरकारी जागेवरती मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून त्या ठिकाणी आपण करोड रुपये कमवले. सोबतच बांगलादेशी आणि रोहिंग्या लोकांना या ठिकाणी आणून मतदार यादीमध्ये त्यांचं नाव नोंदवण्यात आले आणि सोबतच वेगळा मतदारसंघ निर्माण करण्याची आपली भूमिका असल्याचा आरोप जो आहे तो अमित साटम यांनी आपल्यावर केला. गेल्या 2 वर्षापासून हे आरोप लागत आहेत. तुमची काही जबाबदारी नाही का ॲज अ पत्रकार की जाऊन बघायचं हे आलेत की नाही आलेत? तुमची जबाबदारी नाही की अख्ख्या मुंबईमध्ये कुठे कुठे हे सगळं झालेलं आहे ते बघण्याची जबाबदारी? फक्त प्रश्न विचारायचं, खरं आहे खोटं आहे त्याची तपासणी करायची जबाबदारी तुमची नाही? तुम्ही साटमला विचारलं नाही पाहिजे की बाबा लिस्ट दे आम्हाला, किती लोकांना तुम्ही पकडलं? तुम्ही आरोप करता, तुम्ही एक जबाबदार मनुष्य आहेत, मुंबईचे अध्यक्ष आहेत आणि सिनियर आमदार आहेत. तुम्ही जेव्हा आरोप करता तुम्ही काय त्याची हे दाखवणार की नाही दाखवणार? का प्रूफ दाखवणार की नाही? काही विचारलं आणि तुम्ही येऊन तेच प्रश्न विचारता. मला वाटतं कुठेतरी आपला हा चौथा स्तंभ हल्लेला आहे का हे दिसतोय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव